वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून 7/12 नावाची नोंद करण्यासाठी जो संघर्ष शेतकऱ्यांना करावा लागला त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे। ज्या जमिनी कसूनही शेतकऱ्यांच्या नावे होत नव्हत्या त्या आता हक्काने त्यांच्या नावावर होणार आहे। किसान सभेने लॉंग मार्चच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता। त्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे। या निर्णयाची अधिकृत घोषणा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। याविषयी अधिक जाणून घेऊयात मंत्री बावनकुळे यांच्याकडून। त्यामध्ये 2 लाखाच्या वर असे आदिवासी भागातील वनपट्टेधारक आहेत ज्यांची नोंद मालक म्हणून महाराष्ट्र शासन उपने दाखवला आहे। त्यामुळे या 2 लाख कुटुंबांना माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती आणि मला सूचना दिल्या होत्या की आदिवासी पट्टेधारकांना त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे। याकरता गाव नमुन्यामध्ये सुधारणा करा। आणि आता मला या गोष्टीचा अभिमान आहे की आदिवासी वनपट्टेधारकाकरता 7E आणि 12E तयार करण्यात आला। पट्टेधारकांना आम्ही 7E आणि 12E ची नोंद करू। त्यामध्ये वनपट्टाधारकाची नोंद आल्यानंतर आता या 2 लाख कुटुंबांना सर्वच योजना लागू होणार आहे। पट्टेधारकाकरता स्वतंत्र 7E आणि 12E तयार करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय आदिवासींच्या कुटुंबांना अत्यंत सक्षम करणारा निर्णय आहे। त्यांना स्वामित्व देणारा निर्णय आहे आणि त्यामुळं आदिवासी शेतकरी कुटुंब हे सक्षमीकरणाकडे जाणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार, या सरकारने आदिवासी भागातल्या जनतेला, शेतकऱ्यांना जो विश्वास दिला होता, आता वनपट्टेधारकांना 7E आणि 12E नमुना मिळाल्यामुळं आता हा संघर्ष संपणार आहे। हा विजय किसान सभेच्या जिद्दीचा आणि शेतकऱ्यांचा एकजुटीचा आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन आणि या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो, अशी भावना यावेळी बोलताना डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केली। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा जनसंवाद। धन्यवाद।